आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील आणि सहभागी असेल. आपल्या सुखदुःखामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल. भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि समता सैनिक दल हे तुमचं संरक्षण कवच आहे. या संरक्षण कवचाला कोणी जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग संरक्षण कवच हे भविष्यामध्ये काहीही करू शकतं. आम्हाला जर राजकीय सत्ता ह्या मागून भेटत नाही. राजकीय सत्ता तुम्हाला क्रांत्याच कराव्या लागतात. तिथं रक्तरंजित क्रांत्या कराव्या लागतील. बोलण्यातून असेल, पैशाच्या माध्यमातून असेल, किंवा प्रत्येक काही गोष्टी जशाच तसे ज्यावेळेस आपण तोड देऊ त्यावेळेस आपण जिंकून येऊ. आम्ही काही काळापूर्वी पायी चालत होतो. बैलगाड्या आल्या, बैलगाड्यानंतर लंगर आल्या, त्यानंतर मोठमोठ्या गाड्या आल्या. ह्या कशाचं आपण सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही मी चलतच फिरत होतो म्हणून आता चालल्यावर कसं होईल आपलं? ते लोक कुठपर्यंत जातील पुढं आणि आपण मागच राहू. म्हणून आपण आज या ठिकाणी सर्वजण आलात. आमचे अंटे सर असतील, नरसिंगे सर असतील, आमचे वरिष्ठ सगळे सहकारी असतील, त्यांचं आम्हाला सतत सहकार्य लाभतं आणि आपण या बहुसंख्येने या नवीन नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल मी या भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस आणि या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपले मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.